हॅलो नमस्कार. कशात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज बऱ्याच दिवस झालं आपले काही व्हिडिओ आलेले नाहीत. व्हिडिओ न येण्यामागे पण कारण तसंच होतं. तर चला, मला तर त्या गोष्टीला तर नाही आपण धरून राहू शकत, काय करू पण शकत नाही झालेल्या गोष्टीला. पण चला जाऊ दे, आता मला आजपासून आपण परत व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर म्हणलं चला आता तुमच्याशी पण बऱ्याच दिवस झालं. तर का मी 2 दिवसापूर्वी गावाला गेलेलो होतो. कारण आमचा ना कांदा भरायचा होता. कालच आम्ही गावावरून आलो. तर आज खूप लेट झालं आहे उठायला पण. आणि गावाकडे गेल्यामुळे खूप असा कंटाळा आल्याने होतो. खूप ऊन आहे, त्याच्यामुळं खूप त्रास पण होतो माणसाला. कारण आपल्याला रोजची सवय नसते उन्हात जाण्याची, कधीच्यामध्ये जातो तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. पण चला ठीक आहे, जाऊ द्या. तर आता मला ना स्वयंपाक पण बनवायचा आहे. स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे पिठलं आणि चपाती बनवणार आहे. पिठलं चपाती. तर आता प्रेशाला पण स्कूलला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळं तो सगळं असं काही रिलॅक्समध्ये चाललेलं आहे. तर आज भरपूर असं काम आहे. ब्लाऊज स्टिच करायचं आहे, कटिंग करायची ब्लाऊजची. परत म्हणजे असं भरपूर दिवसभर काम चालूच राहते आपलं. तर चला, आता मी पटपट अगोदर आहे ना स्वयंपाक बनवून घेते. नंतर स्वयंपाक झाला भेटते तुम्हाला. तोपर्यंत बाय. काय करतो दादा? अगो बाई सु करतो. हां, बघा आमच्या मॅडमचा ब्रश. किती वाजलेत? पाय गरम होतात का? चप्पल नाही घातली, काय नाही. चला, आम्ही आलो होतो तर वरती ना हे गहू टाकायचे, त्याला झाले सोनकिडे. हा ना, त्या हवेने ते टाकून व्यवस्थित. थांबा मी टाकते, दोघांना नाही येणं टाकायला. लद हे गहू आहेत ना, तर टाकावात उन्हाला थोडं. तर चला टाकून घेतो. तर पहा, आता इथं गहू टाकायचं आहे बेडशीटवर. ऊन पण लई पडलेलं आहे. हा, कारण गहू थोडेसे किडकिडे झालेत, त्याच्यामुळं काढायचे तो बेडशीटवर टाकते. आता थोडेसे गहू मग शेव टपावर नको बसूस. हा ना, थोडा वेळ काय होईन. मग ही काय ठेवलं नसतं तर डायरेक्ट गहू पण गेला असतो आणि बेडशीट पण गेला असतो. मी थोडंसं बोलते व्हिडिओमध्ये, पण काय आता मम्मी ही माझं बदलून तिचं बोलते, कारण की मला पण थोडीशी सवय लागली आहे बोलायला. पाईप ठेव की. ठेव पटकनशी. वाऱ्यानेच पाईप उडून चाललाय. मम्मा करू बंद. फुलं पण लई छान आले ना. बघ ना, फुलं छान आलीत बरं का. पण बघ ना, हे फुटले झाड पण कोंड्यांची काय अवस्था झाली आमच्या. हा मनी प्लांट इतका छान आलाय ना. हे मोगऱ्याला तर फुलं येऊनच गेलेत. तर जस्ट आत्ताच माझं ना सगळं कामावर आवरले, कपडे भांडी सगळ्या गोष्टी आवरल्या. एवढं ऊन आहे तर जाऊ द्या. आणि इकडं चाललंय आमच्या मॅडमचं जेवण. दाखवते तुम्हाला. काय चाललंय जेवण. काय खाती तू? काय खाती?
डोसा चटणी, परत पार्सल बुंदी आलेली आम्हाला, हे काय ती पण खाती पार्सल बुंदी. तर चला आता आहे ना मला करायचे ब्लाऊज कटिंग, त्याच्यामुळे मी मशीनवरचं सगळं साफ करून ठेवले. ते अंधार अंधार काय येतोय काय. तर चला आता सगळ्या गोष्टी मी साफ करून ठेवले. मशीन बघायची का काय होते काय ना, बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. बघा इथं सगळ्या गोष्टी ना इकडं ठेवल्यात कारण की आता मला करायचं आहे ब्लाऊज कटिंग. तर दाखवते मी तुम्हाला कोणतं ब्लाऊज आहे. हे आहे ब्लाऊज. मला वाटते हा बॅक साईडचा हा असा काही पानाकरचा गळा आहे. मस्त आहे ना. तरी माझ्या मोबाईलमध्ये जास्त काही क्लिअर दिसत नाही आहे. तर हेच मला ना कटिंग करायची अगोदर, नंतर स्टिचिंग करायची. चला आता मी अगोदर थोडासा रिलॅक्स होते, आराम करते, त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करायचे. आणि कशा परिस्थितीत आता कटिंग करावंच लागणार आहे. ब्लाऊज मला लागते, साडी घालायची येते कारण फंक्शन आहेत. तर चला मॅडम जेवतात तोपर्यंत सगळं आवरून घेऊ, नंतर तिला झोपी लावते, नंतर मग ब्लाऊजची कटिंग करते. तर भेटू मग नंतर. तर बघा आराम केल्याच्या नंतर मी ब्लाऊज कटिंग केलं, पण इतकं बॅड लक आहे माझं. अक्षरशः लाईट जी गेली ना ते आलीच नाही. असं इतका वैताग आलता ना मला. असंच कटिंग करू, असंच पसारा ठेवून दिला मी. तो मित्र आता बघितलं जसं उन्हाळ्यामध्ये मुलांच्या सुट्टीत काय खेळ चाललेत आणि आपल्या वेळेस काय खेळ होते, आत्ताचे काय खेळ आहेत. तर चला ठीक आहे बाबा. तर त्यानंतर संध्याकाळी माझं चालतं स्वयंपाकाचा टाईम. इथं मला ना मस्त अशा चपात्या बनवायच्या होत्या आणि आज काही जास्त वगैरे स्वयंपाक नव्हतं बनायचं, शॉर्टकटमध्येच होतं. चपात्या बनवायच्या होत्या आणि त्यांना अंड्याची चटणी बनवून द्यायची होती. ते तर काही मी खात नाही, पण आता बनवतं लागणार होते ते पण तुम्हाला पुढं दाखवते. काही कांदा वगैरे टाकून म्हणजे नव्हती करणार, आपलं शॉर्टकटमध्येच करणार होते, एकदम सोपी साधी पद्धतीने अंडे उकडून वगैरे घेऊन. तर ते पण पुढं दाखवते मी तुम्हाला. आणि ते बघा माझ्या किती मस्त चपात्या फुगलेल्या आहेत. तर इथं बघा एका डिशमध्ये मी ना मस्त असे 3 अंडे उकडून घेतलेत, कारण ते खायला एकटेच आहे. माझं बाळ पण खात नाही बरं का. तर इथं आहे ना सकाळचं तुम्हाला तर माहिती आपण पिठलं केलेलं होतं, मग ते पिठलं आहे ना तसंच होतं. म्हणलं चला एकटीसाठी तरी कुठं स्वयंपाक भाजी दुसरी वेगळी करावं. मग तेच पिठलं मी गरम करून खाल्लं आणि तर मस्त असे ना अंडे उकडून घेतले होते मी माझ्या बाळाला म्हणत होते तू खा, पण ते काही अंडे वगैरे खात नाही जास्त. पण जाऊ द्या, मस्त माहिती आहे आपल्याला उन्हाळ्याने अंड्याने त्रास होतो खायला, पण चला का आपण कुठे रोज खातो ना, कधीतरी खाण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे तर मस्त असे अंडे उकडून घेतले. मग छोटे छोटे त्याचे ना चाकूच्या साह्याने कट करून घेतले तुकडे तुकडे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला चटणी, मीठ आणि तेल असं ॲड करायचं. म्हणजे कसं ना असं करत खाल्लं ना, आता जे खाते त्यांना माहिती त्याची टेस्ट. मी काही खात नाही, पण कृषीचे पप्पा म्हणतात असं खायला पण छान लागतं ते अंडे. तर काही माहिती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खाल्लं असेल तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने माझं काय संध्याकाळचं आजचं रुटीन होतं. एखाद्या दिवशी तुम्हाला मी ना माझं संध्याकाळचं पूर्ण रुटीन पण शेअर करेन बरं का. तर बघा आताच मी वरती ना जेवण करून टेरेसवर आलं, ते मला चला थोडंसं ना शेतपावली करावं. तर मस्त असं इकडं चांदू मम्मा दिसते, किती छान वाटते संध्याकाळचं. मस्त थंड हवा सुटली आहे, सगळीकडं अशा लाईटिंग वगैरे खूप असं मस्त छान वाटतंय. वगैरे झाले तर वरती लाईट नाही, त्याच्यामुळे असं ना ब्लर ब्लर दिसतंय बरं का. तर आहे ना तुम्हाला हे सांगायचं होतं की
जर तुम्हाला आता आपले 8-10 दिवस व्हिडिओ का नाही आले, त्याच्या काय कारण असेल हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला ना कमेंट करा. जर कमेंट आल्या तर मग मी नक्की व्हिडिओ बनवेन. कारण की गोष्टच अशी घडली होती, जेणेकरून मला ना असं म्हणजे हेच नाही वाटलं की व्हिडिओ बनवा बाबा. तर चला, तर तुम्हाला जर ऐकायचंच असेल का नाही आले, कशासाठी, काय कारण होतं त्याचं, तर नक्की मी व्हिडिओ बनवीन त्याच्यासाठी. तर चला, आता मी मस्त असं शतपावली करते. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ बघत राहा. तर चला, भेटू एक पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.